औराद येथील लोकशक्ती साखर कारखान्याचं रविवारी रोलर पूजन होणार असून सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त दर देणार असल्याची माहिती चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील लोकशक्ती साखर कारखाना हा अथर्व ग्रुप ऑफ कंपनीने घेतला असून सोमवारी या साखर कारखान्याचं रोलर पूजन होणार आहे। सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस दर शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना ऊस बिल वेळेवर मिळणार आणि ऊस वजन काटा व्यवस्थित असणार। शेतकरी केंद्रबिंदू मानून सर्व अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी ऊस दर चांगला देण्यात येणार आहे। येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात कारखाना चालू करणार असून या साखर कारखान्याचं रोलर पूजन सोमवारी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। जवळपास हा कारखाना एक वर्षापूर्वी बघितला असता तर किमान तो सुरू करण्यासाठी 7 ते 8 महिने लागले असते, पण आमचा पूर्व अनुभव बघता आम्ही दौलत सुद्धा असाच एक कारखाना जो 9 वर्ष बंद होता, जुना कारखाना घेऊन 6 महिन्याच्या कालावधीत तो चालू केलेला आहे। तर इथं तर त्याच्याही पेक्षा कमी कालावधी आमच्याकडे उपलब्ध आहे, कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू करायचा प्लॅन। तेव्हा आम्ही राहिलेल्या 2-2.5 महिन्यामध्ये हा कारखाना 100% पूर्ण करू याची माझ्या सर्व शेतकरी बांधवांना ग्वाही देतो। आणि याच अनुषंगानं मी एक आवाहन पण करतो की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी स्वतः शेती करून एक पायरी वर चढत शिक्षण घेऊन एक कारखाना चालवून साखरेमध्ये माझं नावलौकिक आहे, साखर व्यवसायामध्ये करत हा कारखाना घेतलेला आहे। तर माझा केंद्रबिंदू हा कायम शेतकरीच असणार आहे। शेतकऱ्यांना कसं उत्तम पेमेंट वेळेवर देता येईल आणि आम्ही हे एका कारखान्यामध्ये करून ऑलरेडी दाखवलेलं आहे, तेच आम्हाला लोकशक्तीच्या परिसरामध्ये सुद्धा करून दाखवायचं आहे। आणि त्यासाठी माझ्या सर्व शेतकरी बंधूंनी आमच्यावर एकदा विश्वास टाकून आम्हाला ऊसाचा पुरवठा करावा येणाऱ्या क्रशिंग सीझनमध्ये। एकदाच विश्वास टाका एवढं मी म्हणेन, पुढच्या वर्षी हे मला बोलावं लागणार नाही ह्याची मला पण खात्री आहे, कारण तो विश्वास आमच्या कृतीतून शेतकऱ्यांनी बंधूंना दिसलेला आहे। या पत्रकार परिषदेला पृथ्वीराज खोराटे यांची उपस्थिती होती।